अयोध्येतल्या श्रीराम मंदिर देणगी गैरव्यवहारावरनं काँग्रेस आक्रमक. ठाण्यातील कौपिनेश्वर मंदिरामध्ये रघुपती राघव सत्याग्रह आंदोलन. निष्पक्ष चौकशी करून दोषींवरती कारवाई करण्याची काँग्रेसची मागणी. बीडच्या केसमध्ये विलास घुलेंच्या कुटुंबियांचं ठिय्या आंदोलन. हत्या प्रकरणी आरोपींवरती मकोक्का अंतर्गत कारवाई आणि सौरभ सोनवणेंना अटक करण्याची मागणी. प्रशासनाला निवेदन दिल्यानंतर आंदोलन तात्पुरतं स्थगित. अकोल्यामध्ये सोयाबीन बियाण्यांच्या उगवणी प्रश्नावरनं अमोल मिटकरी आक्रमक. जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाला कुलूप ठोकून केलं ठिय्या आंदोलन. उगवत चाचणीमध्ये नापास झालेले बियाणे शेतकऱ्यांना दिल्याचा गंभीर आरोप. हिंगोलीमध्ये अवैध सावकारी विरोधात सहकार पथकाची मोठी धाड. औंढा नागनाथच्या चिंचोली निळोबा इथं एका घरावरती छापा. 11 खरेदी खतं, 9 कोरे बॉन्डसह महत्त्वाची कागदपत्र जप्त. लोणावळ्यामध्ये पूरग्रस्त नागरिकांचा संताप. नुकसान भरपाईच्या मागणीसाठी नगराध्यक्ष आणि नगरसेवकांना घेराव. मुख्याधिकारी गैरहजर असल्यामुळे नागरिक आक्रमक. नगर परिषदेमध्ये तणाव. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणी पुढची सुनावणी 14 जुलैला. आरोपी जयराम चाटेचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. एकत्रित चार्जशीट नामंजूर करण्यासाठी केला होता अर्ज. सुनावणी नियमित घेण्याची सरकारी पक्षाची कोर्टाकडे विनंती. बीडमधील देशमुख हत्या प्रकरणामध्ये जयराम चाटे या तिसऱ्या आरोपीचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला. कृष्णा आंधळेच्या अटकेसाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार धनंजय देशमुख यांची माहिती. पोलिसांवरती विश्वास ठेवून घुले कुटुंबाने न्यायाचा लढा लढला पाहिजे, धनंजय देशमुख यांनी व्यक्त केलं मत. नांदेडच्या हिमायतनगरमध्ये एका नामांकित कोचिंग क्लासेसच्या संचालकाची आत्महत्या. पोलिसांकडून पंचनामा, अजूनही गुन्हा दाखल नाही. शिर्डीजवळच्या साई जतीन दूध संकलन केंद्राचा परवाना निलंबित. एफडीएची छापेमारी. नोंदी आणि गुणवत्तेत गंभीर त्रुटी. नमुने तपासणीसाठी पाठवले. नाशिकच्या देवळ्यामध्ये गुटखा तस्करीचा हायटेक फंडा उघड. रिमोटवरती बदलली जायची वाहनाची नंबर प्लेट. ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे 14,92,000चा मुद्देमाल जप्त. एकाला अटक. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरती कार्बन डायऑक्साईडच्या टँकरला गळती. खंडाळा बोगद्यापूर्वी महामार्ग पोलिसांनी टँकर तातडीने थांबवला. प्रेशर कमी करत गॅस गळती बंद केली. मोठी दुर्घटना टळली. नाशिक महापालिकेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर. पाईपलाईनसाठी खोदलेल्या खड्डा वरच्यावर बुजवल्यामुळे रस्ता खचला. ठेकेदारांची नावं काळ्या यादीत टाकण्याचे उपमहापौर विलास शिंदेंची मागणी. रायगड जिल्ह्यातल्या रोह्यामध्ये खड्ड्यानं घेतला 32 वर्षाच्या तरुणाचा जीव. मृत व्यक्ती भातसई गावचा पोलीस पाटील. मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांचा नकार. भंडाऱ्याच्या माडगी गावातील वैनगंगा नदीपात्रामध्ये अडकलेला ट्रॅक्टर आठवडाभरानंतर काढला बाहेर. धापेवाडा बॅरेजमधनं अचानक पाणी सोडल्यामुळे ट्रॅक्टरसह 3 जण नदीमध्ये अडकले होते. तिघेही सुखरूप असून ट्रॅक्टरचं मोठं नुकसान झालंय अशी माहिती आहे.